नागपुर महानगरपालिका के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने आज जमकर आक्रोश प्रकट किया। पार्टी के नागपुर शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने महानगरपालिका कार्यालय के बाहर भीख मांगो आंदोलन कर प्रशासन को घेरा। प्रशांत पवार का आरोप है कि साल 2017 से अब तक मनपा कर्मचारियों को बोनस नहीं मिला। पीएल की राशि और साप्ताहिक अवकाश का भुगतान भी कई वर्षों से लंबित है। ये स्थिति वर्ष 2017 से लेकर 2022 तक और अब 2024 से 2025 तक बनी हुई है। इतना ही नहीं, जो ड्राइवर और कंडक्टर वर्ष 2007 से लगातार सेवा दे रहे हैं, उन्हें अब तक स्थायी नहीं किया गया। प्रशांत पवार ने कहा, महानगरपालिका के पास कर्मचारियों को उनका हक देने के लिए पैसे नहीं है, लेकिन अधिकारी वर्ग सिर्फ अपना लाभ देख रहे हैं। पूरा नागपुर शहर अधूरे कार्य से त्रस्त है। आम जनता परेशान है, लेकिन प्रशासन आंखें मूंदे बैठा है। उन्होंने नगर आयुक्त अभिजीत चौधरी पर भी निशाना साधते हुए कहा कि वह जनता के किसी जनप्रतिनिधि से मिलने तक को तैयार नहीं रहते। यह गैर जिम्मेदाराना रवैया अब बर्दाश्त नहीं किया जाएगा। प्रशांत पवार ने प्रशासन को 12 दिन का अल्टीमेटम देते हुए कहा कि हमारी मांगे समय पर पूरी नहीं हुई तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी पदाधिकारी, ड्राइवर और कंडक्टर अनिश्चितकालीन धरने पर बैठेंगे और इसकी पूरी जिम्मेदारी महानगरपालिका प्रशासन और आयुक्त अभिजीत चौधरी की होगी। आपल्या बसचा हे 2017 पासून आजपर्यंत बोनस मिळालेला नाही आहे। पीएल 2017 पासून विकली ऑफचे पैसे मिळत नाही आहे। 2017 ते 2022 नंतर 2024 ते 2025 पर्यंत पीएल अजून मिळालेला नाही आहे। 2007 पासून कामगिरीवर करत असताना महानगरपालिका स्थानिक केलेले नाही। म्हणजे या अनेक मागण्या या ड्रायव्हर कंडक्टर लोकांच्या आहेत जे जेणेकरून महापालिका त्यांच्याकडे नजरअंदाज करत आहे। महापालिकेजवळ पैसे नाही, महापालिका ही भिकारी झालेली आहे। पूर्ण नागपूर शहराला माहिती, इथं फक्त ऑफिसर, इथं फक्त प्रशासन पैसे कमवून राहिलेला आहे। कारण की आता इथं लोकल बॉडी नाही। येणाऱ्या 3-4 महिन्यानंतर जेव्हा कॉर्पोरेशनचे इलेक्शन होतील त्यावेळेस लोकल बॉडी येईल, पण त्याच्या पहिले या लोकांनी कहर माजवलेला आहे। नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे, अर्धवट काम चालू आहे, त्याचे बिलं काढणं चालू आहे, पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष आजपर्यंत गेलेलं नाही। आणि आम्ही आज पहिल्यांदा मी अभिजीत चौधरी साहेबांचं धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला भेटी करता बोलवलं आहे। त्याचं कारण मला माहीत नाही, कारण की ते जनतेच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीशी कधीच भेटीसाठी तयार राहत नाहीत। म्हणजे इथपर्यंत की आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की का बरं नाही भेटत, हे आता तुम्हीच याचा उलगडा करावा। म्हणून आज आम्ही 14/10/24च्या GR नुसार पगारात जे भत्ते आहे ते जर नाही मिळाले, आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या जर पूर्ण आज केल्या नाही तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये इथंच पेंडॉल टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, सगळे ड्रायव्हर, सगळे कंडक्टर इथं उपोषणाला बसतील। याची सर्वस्वी जबाबदारी हे कॉर्पोरेशन प्रशासन आणि कॉर्पोरेशनचे कमिशनर अभिजीत चौधरी साहेबांची राहील अशी मी या ठिकाणी आंदोलनादरम्यान आपली बातचीत म्हणजे चक्के थांबणार आहेत का? चक्के तर थांबेलच, पण कॉर्पोरेशन सुद्धा थांबवू आम्ही। म्हणजे काय, नुसतं पगार घ्यायला थोडी बसलेले आहे। इथे जनतेची सेवा करण्याचं काम हे कॉर्पोरेशनचं आहे, पण कॉर्पोरेशन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। यांचे ऑफिसर लोक दुर्लक्ष करत आहे आणि उद्धटपणाने बोलतात। त्याचा यांना येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये कुठं ना कुठं याची ख्याती होईल हे तुम्हाला आपण झोडी फिरवली आहे। का बरं झोडी फिरवली? काय बरं, म्हणजे पैसे ते खाऊन राहिले ना, तर आमच्या या गरीब लोकांना तर पैसे जमा करून द्यावं लागेल। त्याची जिम्मेदारी जनतेची आहे, प्रशासनाची नाही आहे। त्यांचं काम फक्त 10%, 12%, 15% वर आहे। या लोकांचं थोडी काम आहे। म्हणून आम्ही हे पैसे जमा करून आम्ही आमच्या गरीब या ड्रायव्हर कंडक्टर लोकांना याच्यातून त्यांचा परिवार चालावा त्याकरता आम्ही हे पैसे जमा करतो।